नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे वोटर कार्ड संदर्भातील. जर तुमच्याकडे वोटर कार्ड तुमचं नसेल, पहिल्यांदाच तुम्ही जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्हाला आणि तुमचं कार्ड जर बनवायचं असेल, तर मतदान कार्ड तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून म्हणा किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरून तुम्ही ते बनवू शकता. काही जणांचं जर पाहिलं तर लग्न झाल्यानंतर महिलांचं जे काही असेल तर कार्ड ऑलरेडी नसतं, त्याच्यानंतर ते बनवायचं असतं. ते बनल्याच्या नंतरच त्यांच्या आधार कार्डमध्ये त्यांचा पत्ता वगैरे चेंज होतो. कारण की नाववर तर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटवर नाव चेंज करू शकता, पण पत्ता चेंज करण्यासाठी तुम्हाला लेडीजचं जर असेल तर त्यांच्याकडे तुम्हाला मतदान कार्ड असणं गरजेचंच असतं. पण आधार जर असेल तुमच्याकडे तर आधारवरून तुम्ही मतदान कार्ड काढू शकता. ते कशा पद्धतीनं काढायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला ते घरी बसल्यासुद्धा तुम्ही काढू शकता. तर चला व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये वोटर कार्ड म्हणून असं सर्च करू शकता. त्यावर समोर तुमच्यासमोर वेबसाईट येईल, वोटर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही पेज ओपन होईल. त्यानंतर तुमचं इथं पाहू शकता भारत निर्वाचन आयोग. त्यामध्ये तुमचं डू यू हॅव अकाउंट, तुमचं जर अकाउंट असेल तर ठीक, तुमचं नसेल तर तुम्हाला पहिलं साइन इन करून घ्यावं लागेल. त्या ठाकीसाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा मोबाईल नंबर जे काही आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, कारण की त्यावरती तुम्हाला OTP जाईल. तुमची ईमेल ID असेल तर ईमेल ID इथं टाकून घ्या. नसेल तर डायरेक्टली तुम्ही खाली तुमचा कॅप्चा जो काही दिलेला आहे तो कॅप्चा इथे टाकू शकता. टाकून खाली लॉग इनवरती क्लिक करू शकता, क्रिएटवरती. त्यानंतर मग आता तुम्ही स्वतः बनवत आहात म्हणजे तुमचं नाव जे काय असेल ते नाव तुम्हाला इथं तुमचं फर्स्ट नेम तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचं जे काही लास्ट नेम असेल ते लास्ट नेम तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. आपण हे जे आहे ते प्रोफाईल बनवत आहोत आणि ज्यांचं ऑलरेडी प्रोफाईल आहे त्यांनी डायरेक्टली ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. इथं तुम्हाला आता काय करायचं आहे, आता पासवर्ड क्रिएट करायचा आहे. म्हणजे तुम्ही कोणताही एक पासवर्ड ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुमच्या पद्धतीनं जे लक्षात राहील ते अगोदर कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, @ स्पेशल कॅरेक्टर आणि न्यूमेरिकल टाकून तुम्ही सेंड काय OTP आहे तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग आता लॉग इन करून घ्यायचं आहे. म्हणजे आता तुमचं प्रोफाईल जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आपल्याला आता लॉग इन करण्यासाठी तुमचा जो काही मोबाईल नंबर होता तो मोबाईल नंबर इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे काही दिलेला होता प्रोफाईल तयार करताना तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि पासवर्ड जो काही तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. न चुकता पासवर्ड टाकून घ्या. त्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे. जर कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित ओळखू येत नसेल तर तुम्ही रिफ्रेश करून दुसरा कॅप्चा घेऊ शकता. आणि जो काही कॅप्चा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि खाली लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला. खाली लॉग इनवरती खाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्या. क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जे काय असेल रिसेंट OTPवरती तुमच्या मोबाईलवरती परत एकदा OTP आला जाईल. तो OTP तुम्हाला परत इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्यावेळेस नंतर तुमचं जे काही प्रोफाईल असेल ते प्रोफाईल तयार झालं आणि तुमची साईट ओपन झालेली आहे. इथं पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर किंवा त्याच्यामध्ये ओव्हरसीज NRIसाठी आहे किंवा ऑब्जेक्शन जर काय असेल ती किंवा तुमचं शिफ्टिंग करायचं असेल तर फॉर्म नंबर वगैरे वेगवेगळे असतात. त्याच्यासाठी फॉर्म नंबर 8 असतो शिफ्टिंगसाठी आणि आपल्याला करायचं आहे म्हणून आपला फॉर्म नंबर 6 आहे. म्हणजे आता आपलं नवीन रजिस्ट्रेशन आपण वोटर ID कसं काढायचं आहे त्यासाठी तुमचं जे काही राज्य असेल ते राज्य तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा जे काही असेंब्लीचा नंबर माहिती असेल तर टाका, नसेल तर डायरेक्ट नाव टाका, ऑटोमॅटिकली असेंब्लीचा नंबर येईल. पार्लमेंटरीचा काही टाकायची गरज नाही आहे तुम्हाला. त्यानंतर खाली मग नेक्स्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट करून घेतल्यानंतर परत तुमच्यासमोर नवीन आता विंडो ओपन होत राहतील. त्यामध्ये आता ज्यांचं तुम्हाला काढायचं आहे वोटर कार्ड त्यांचं जे काही पहिलं नाव तुम्हाला इथे खाली टाकून घ्यायचं आहे. फक्त इथे नाव आणि सरनेम आहे, त्याच्यामुळे काय करायचं आहे तर त्यांचं नाव आणि त्यांच्या वडिलाचं नाव असेल किंवा जर लग्न झालेले त्यांचं काढत असाल तर त्यांच्या नवऱ्याचं नाव आणि त्यांच्या नवऱ्याचं नाव इथे टाकून घ्यायचे आणि सरनेममध्ये सरनेम ते टाकून घ्यायचं आहे. खाली नंतर ऑटोमॅटिकली मराठीमध्ये ते खाली येत जाईल. मराठीमधलं आपल्याला ते ऑटोमॅटिकली येत असल्यामुळं काही त्याच्यामध्ये करेक्शन करावं लागतील. तर त्याच्यासाठी तुम्हाला कसं करायचं ते सांगणार आहोत. इथं पाहू शकता की नाव टाकल्यानंतर नावामध्ये इथं थोडा बदल झालेला आहे. तर त्यासाठी तुम्ही इथं साईडचं जे काही कीबोर्ड आहे ते वापरू शकता आणि त्याच्यामधून नाव तुम्ही सविस्तर ते टाकून घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे की खाली तुमचं जे काही अपलोड फोटोग्राफ तुम्हाला करायचं आहे 4.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटरच्या या साईजमधला बॅकग्राऊंड जे असेल तो बॅकग्राऊंड तुमचं व्हाईट पाहिजे आणि मिनिमम साईज त्याची 2 MB पर्यंतची आहे. अशा पद्धतीची तुमची फोटो तो तयार करून ठेवायचा आहे आणि इथं अपलोड करून घ्यायचा आहे. आपण इथं ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे, अपलोड करून घेत आहोत आणि इथं त्याच्यानंतर सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचं इथं ऑटोमॅटिकली डिटेक्टेड सक्सेसफुली तुमचा इथं
झालेला आहे. त्यानंतर मग आता इथं खाली तुम्हाला परत फोटो इथं पाहू शकता आपला आलेला आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून घ्या. नेक्स्टवरती क्लिक करून घेतल्यानंतर परत तुमच्यासमोर जे काही रिलेशन आहे, आता तुम्ही ज्यांचं काढत आहात, तर त्यांचे जे काही रिलेटिव्ह असेल, त्यांचं एक तुम्हाला इथं एका रिलेटिव्हचं तुम्हाला इथं माहिती द्यायचं आहे. जर आपण लेडीचं काढत असाल आणि त्यांचा नवरा जर असेल, तर डायरेक्टली आपण इथं नवऱ्याचं नाव टाकणार आहोत. नवऱ्याचं नाव, त्यांच्या वडिलाचं नाव आणि सरनेममध्ये सरनेम असं इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. मराठीमध्ये जर व्यवस्थित नाव येत नसेल, तर आपण कायचं मराठीमधलं नाव व्यवस्थित करून घ्यायचं आपण ते पाहिलंच. समजा आता इथं काय येत आहे की आपल्याला ल पाहिजे, पण इथं ल आलेलं आहे. तर काय करायचं आहे, समोरचं जे काही कीबोर्डचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे काही इथं असेल, इथं शिफ्टवरती क्लिक केलं की परत दुसरे तुम्हाला इथं अक्षरं दाखवले जातात. ळवरती क्लिक करून घ्यायचे आहे. जर होत नसेल तर थोडं कीबोर्ड तुम्ही बाजूला सरकू शकता. त्यानंतर तुम्हाला जिथं नाव हे करायचं आहे त्या ठिकाणी ॲरो न्यायचा आहे तुमचा माऊसचा आणि ळ जे असेल तिथं क्लिक करून ते मराठीमध्ये नाव व्यवस्थित आलं जाईल. त्यावरती क्लिक करून परत तुम्हाला ते आलं का चेक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जर आलं असेल तर परत तुम्हाला पुढे नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नाव व्यवस्थित चेक करून घ्या, कारण की नाव महत्त्वाचे आहे तुम्हाला. त्यानंतर मग तुमचं जे काही मोबाईल नंबर असेल, तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर असेल तर स्वतःचा मोबाईल नंबर टाका किंवा तुमच्या घरच्यांचा रिलेटिव्हचा कोणाचा मोबाईल नंबर असेल तर रिलेटिव्हचा तुम्हाला तो तिथं टाकून घ्यायचा आहे. आपण इथं जे काय असेल तर स्वतःचा आहे मोबाईल म्हणून आपण इथं स्वतःचा मोबाईल नंबर आहे ते आपण टाकून घेत आहोत. मोबाईल नंबर टाकून घेतल्याच्यानंतर आपलं जे काही ईमेल आय डी जे आहे, ईमेल आय डी जर तुमचा स्वतःचा ईमेल आय डी असेल तर स्वतःचा टाका, नसेल तर घरच्या कुणाचा असेल तर घरच्यांचा टाकू शकता किंवा तुम्हाला स्वतःचा जरी असलेला टाकायचा नसेल तर तुम्ही तिथं ऑप्शनलमध्ये किंवा घरच्यांचा सुद्धा तुम्ही तिथं रिलेटिव्हमधला टाकू शकता. आपण आता इथं एक ईमेल आय डी घरचा जो काही असेल तो आपला इथं आहे स्वतःचा, म्हणून आपण स्वतःचा इथल्या इथं टाकून घेणार आहोत. ईमेल आय डी टाकण्याचा महत्त्वाचं काय म्हणजे तुमच्या ईमेलवरती जी काही रेफरन्सची पावती वगैरे असेल ती तुमच्या ईमेलवरती सुद्धा पाठवली जाऊ शकते असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ईमेल आय डी टाकून घ्या, त्याच्यामध्ये चुकी किंवा अक्षरात फरक किंवा त्याच्यामध्ये येऊ देऊ नका. नेक्स्टवरती क्लिक करून घेतल्यानंतर परत आता आपण ज्यांचं काढत आहोत त्यांचा इथं आपला जो काही आधार आहे त्या आधारवरचं जे काही आधार नंबर आहे तो व्यवस्थित तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे न चुकता. आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून घ्या. त्यानंतर परत तुम्हाला इथं व्यवस्थित टाकला का चेक करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर त्यांचं जेंडर काय आहे, मेल आहे फिमेल आहे ते काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर परत तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्यांची जन्मतारीख काय आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. जी काही तारीख असेल, महिना असेल आणि त्यांचं कोणतं इश्यूसन आहे ते इश्यूसन तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ डॉक्युमेंट सपोर्टिंग एज प्रूफ अटॅचमेंट म्हणजे तुमचा वयाचा पुरावाचं एक कागदपत्र तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे, म्हणजे अपलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, सर्टिफिकेट ऑफ तुमची 10वीची किंवा 12वीची जी काही सर्टिफिकेट किंवा इंडियन पासपोर्ट असेल, यापैकी कुठलंही तुम्ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून इथं एक कागदपत्र अपलोड करायचं आहे. त्याची साईज जर पाहिलं तर 2 MB पर्यंत ते असायला पाहिजे आणि सेल्फ अटेस्टेड असायला पाहिजे. सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुम्ही ते डॉक्युमेंट घ्या, त्याच्यावर तुमची सही करा आणि नंतर तुम्हाला ते अपलोड इथं करायचं आहे. तर आपण ऑलरेडी त्याची ती कागदपत्र तयार करून ठेवलेले आहेत. त्याच्यावरती आपण डायरेक्टली ते अपलोड करून आधार कार्ड म्हणून आपण ते अपलोड करणार आहोत. तर आपलं जे काय असेल तर तुमची साईज आधार कार्ड घ्या आणि ते तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे. आपण इथं अपलोड केलेलं आहे. अपलोड झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला इथं ग्रीन कलरमध्ये दाखवलं जाईल. परत नेक्स्टमध्ये करून घ्यायचं आहे. परत आता प्रेझेंट ऑर्डिनरी रेसिडेन्शियल फुल ॲड्रेस तुमचा जो काही सध्याचा पत्ता जो आहे तो पत्त्याचा संपूर्ण पत्ता तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. पत्ता तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की त्याच पत्त्यावरती तुमचं जे काय असेल तो वोटर आय डी वगैरे तुम्हाला तिथं मिळालं जातं. म्हणून तुमचं जे काही तुमचा रस्ता असेल कोणता किंवा तिथलं रोड असेल तो जो काय असेल ते तुम्हाला इथं मोहल्ला असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचं कोणतं गाव आहे, विलेज टाऊन असेल, विलेज किंवा टाऊन असेल टाऊन, ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर मग तुमचं जे काही पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस पण तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. पोस्ट ऑफिस न चुकता टाका, कारण की पोस्ट ऑफिस तर तुम्हाला येण्यासाठी महत्त्वाचंच आहे. त्यानंतर मग तुमचा जो काही पिन कोड असेल ते पिनकोड तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. मराठीमधलं नाव चुकू शकतात, ते आपण दुरुस्त कसं करायचं आपण ते पाहिलेलंच आहे. मराठीमधलं जर नाव चुकलं असेल तर तुम्ही ते समोरच्या ह्याचं जे काही बाण आहे किंवा ते कीबोर्डचं जे हे आहे त्या कीबोर्डच्या ह्याच्यानुसार व्यवस्थित तुम्ही ते तिथं करून घेऊ शकता. आपण हे नंतर जे काय असेल ते दुरुस्त करून घेणार आहोत. त्यानंतर मग तुमचा जो काही तालुका आहे, तुमचा तालुका असेल म्हणजे तहसील, ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आता मराठीमधलं नाव दुरुस्त करण्यासाठी समोरच्या ह्याच्यासमोर जे काही कीबोर्डचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करून
आपल्याला काय दुरुस्त करायचं आहे आपण ते मॅन्युअली डायरेक्टली ते ऑटोमॅटिकली येत जातं. मराठी नाव थोडं चुकीचे असू शकतात, त्यामुळे मॅन्युअली आपण करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि इथं आपलं जे काही घर नंबर माहिती नसेल तर तिथं 0 टाकून किंवा 0 तुम्ही टाकून इथं तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घेऊ शकता. आणि त्यानंतर मग तुमचं आता काय सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ ॲड्रेस प्रूफ आयदर इन द नेम ऑफ अप्लिकांट, म्हणजे जे काही अर्जदाराचं हे नाव असलेलं जे काही रेसिडेन्शियल प्रूफ असलं तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. किंवा एनी वन ऑफ पॅरेंट्स, म्हणजे त्यांच्या रिलेटिव्हचं किंवा त्यांच्या पॉन्स म्हणजे त्यांच्या जे काही नवरा वगैरे असतील त्यांचं तुम्ही तिथं एक ॲड्रेस प्रूफ, म्हणजे त्याच पत्त्यावरचा जो काही ॲड्रेस प्रूफ असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी जे काही तुमचं त्यांचं आधार कार्डसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता सेल्फ अटेस्टेड करूनच. आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आणि त्याचं जे काही डॉक्युमेंट असेल त्यामध्ये आधार कार्डचं असं म्हणून अपलोड करावं नाही आहे. सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जे काय असेल ते तिथं पाहू शकता, त्या लिस्टनुसार करू शकता. आपण आधार कार्ड करत आहोत, आधार करून आपल्याला पुढे नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी ऑफ डिसॅबिलिटी इफ एनी ऑप्शन, जर तुमचं काही अपंगत्व वगैरे असेल ज्यांचं तुम्ही काढत आहात त्यांचं काही अपंगत्व असेल तर ते अपंगत्वाचा कॅटेगरी तुम्ही चूज करा. त्यानंतर मग त्यांचं सर्टिफिकेट अटॅचमेंट दिलं आहे का तिथं येस नो करून घ्यायचं आहे. आणि जर सर्टिफिकेट असेल त्यांचं तर अपलोड करून तिथं तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि परत नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता फॅमिली मेंबर द्यायचा आहे. ते फॅमिली मेंबर काय द्यायचे आहे, द डिटेल्स ऑफ एनी फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रल रोल ऑफ करंट ॲड्रेस विथ होम अँड करंटली रेसिडेन्शियल आर इन अंडर, म्हणजे त्याच पत्त्यावरचं जे काही एखादा इलेक्ट्रिकल रोल म्हणजे त्याच तुमचा ह्याच्या मतदारसंघामधील जे काही त्यांचं ज्यांचं कुणाचं वोटर आय डी तुमचं द्या आहे त्यांचं तुम्ही कुणाचं बी एकाचं देऊ शकता. जर नवऱ्याचं असेल तर नवऱ्याचं टाकून द्यायचं आहे तिथं, त्यांचं नाव आणि त्यांचं रिलेशन काय आहे आणि त्यांचा EPIC ID टाकून द्यायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर काय करायचं आहे की त्यांचं जे काही नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मग खाली इथं परत आपल्याला इथं जे काही विलेज वगैरे असेल ते विलेज वगैरे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांचं जे काही बर्थ प्लेस आहे ज्यांचं काढत आहात त्यांचं बर्थ प्लेस काय आहे ते तुम्हाला इथं बर्थ प्लेस टाकून द्यायचं आहे. म्हणजे त्यांचं जन्म गाव कोणतं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर मग त्यांचं जे काही महाराष्ट्र राज्य असेल राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि जे काही त्यांचं ही आहे तर या पत्त्यावर तुमचं जे काही असेल ऑर्डिनरी पत्ता या पत्त्यावर तुम्ही कधीपासून राहता ती तुम्हाला इथं महिना आणि वर्ष टाकून घ्यायचं आहे. ते ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं सिलेक्ट करून घेतलात की ते येऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. जे काही वर्ष असेल त्या वर्षावर क्लिक करून महिना वगैरे असेल ते मागं पुढे करून तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग खाली स्क्रोल करून थोडंसं तुमचं जे काही असेल ते सध्या तुम्ही फॉर्म कुठून भरत आहात त्या ठिकाणाचं जे काही नाव फक्त असेल ते नाव टाकायचं आहे आणि नेक्स्टवरती तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर परत तुमच्यासमोर जो काही कॅप्चा टाकायला तुम्हाला ऑप्शन दिला जाईल तो कॅप्चा व्यवस्थित नसेल तर तुम्ही रिफ्रेश करून कॅप्चा बदलून घेऊ शकता. कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित कॅप्चा टाकल्यानंतर पुढे तुमच्यासमोर एक ऑप्शन दिलेला आहे सेंड OTP, आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो काही OTP दिलेला आहे आता करताना त्या OTP मोबाईलवरती OTP तुमच्या मोबाईलवरती पाठवला जाईल. त्या मोबाईलवरचा OTP जो काय असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. टाकून घेऊन परत तुम्हाला प्रिव्ह्यू अँड सबमिट वरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा जो काही फॉर्म नंबर 6 आहे तो ॲप्लिकेशन फॉर न्यू वोटरसाठीचा तो फॉर्म तुमच्यासमोर दाखवला जाईल. परत एकदा तुमचं नाव तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे का चेक करून घ्या. कारण की माहिती तुम्ही इथं सबमिट करण्याच्या पूर्वी तुम्हाला इथं चेक करून प्रिव्ह्यू दिलेली आहे. जर काही चूक असेल तर कीप एडिटिंग करा, नसेल तर सबमिटवरती क्लिक करा. परत एकदा तुम्हाला विचारलं जाईल सबमिट करायचं आहे का, तर हो करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं रेफरन्स नंबर दाखवला जाईल. त्याच्यामध्ये डाउनलोड अक्नॉलेजमेंट इथं करून घ्या. ते भविष्यात तुम्हाला तुमचं आलं का वोटर ID ते चेक करण्यासाठी महत्त्वाचं असेल. ही तुमची जी काय असेल ते हे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून किंवा मोबाईलवरून हा फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही घरी बसल्या तुमचं कुणाचं जरी मतदान कार्ड काढायचं असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहून हा व्हिडिओ काढू शकता. अशा पद्धतीची नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.